मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं आगामी म्हाडाच्या मुंबई संदर्भात किंवा मुंबई लॉटरी संदर्भात वेगवेगळे अपडेट पाहत आहोत आणि जसे जसे अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। परंतु आपल्याला माहिती आहे की जेव्हा याचे डिटेल आपण पाहिलेले आहेत किंवा जसे जसे डिटेल आपल्याला मिळत आहेत, घरांचे डिटेल असतील, कार्पेट एरिया असेल, त्याची किंमत असेल, असे वेगवेगळे डिटेल येत आहेत। त्याच्यानंतर आपल्याला अनेकांनी कमेंट्स केले की सर 50 लाखाच्या खाली एकही घर नाही आणि हे जे काही घरांची किंमत आहे ते खूप अवाढव्य आहेत आणि त्याच्यामुळे ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी आहे का किंवा ही लॉटरी मध्यमवर्गीयांसाठी आहे का, हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे आणि याच विषयाला घेऊन आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता मित्रांनो, आगामी लॉटरी संदर्भातले जे काही डिटेल आपल्याला मिळत आहेत ते प्रत्येक डिटेल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार जे काही घरांचे आपण अपडेट पाहिले त्याच्यामध्ये 50 लाखाच्या खाली एकही घर नाही आणि याच्या संदर्भात कमेंट सुद्धा आपल्याला आलेले आहेत। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, कमेंट आलेली आहे पी कोटकरी ID वरून आलेली आहे, व्हेरी सॅड, नो फ्लॅट ॲट 50 लाख। दुसरी कमेंट आहे मित्रांनो, उत्तम पोवार या ID वरून आलेली आहे, ही घरे गरिबांसाठी आहेत का नक्की, असं त्यांनी सवाल केलेला आहे। यानंतर अतुल गोलटकर यांनी विचारलेलं आहे, सर 50 लाखाच्या खाली काही आहे का, म्हणजे एकतरी घर 50 लाखाच्या खाली आहे किंवा नाही, हा प्रश्न त्यांनी केलेला आहे। यानंतर SV मुंडे या ID वरून आलेला आहे, 80 लाख कसे जमा करावे, पगार 60,000 आहे, म्हणजे त्यांना पगार 60,000 असेल तर 80 लाख कसे करायचे, हा प्रश्न त्यांनी केलेला आहे। नंतर प्रश्न केला आहे मित्रांनो, अमोल कोंगुलकर या ID वरून आलेला आहे, गरीब लोकांकडे एवढे पैसे असते तर म्हाडा लॉटरीची वाट बघितली असती का। महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की या लॉटरीमध्ये जे काही अत्यल्प उत्पन्न गट आहे, अत्यल्प उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे आहेत, अक्षरशः घरेच नाही आहेत। फक्त कालच एक अपडेट आलेलं की EWS उत्पन्न गटासाठी 123 घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत, पण त्यांच्या किमतीसुद्धा जास्त असतील। मग आता हा प्रश्न की EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी घरे का उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, कारण EWS उत्पन्न गट हा अतिशय महत्त्वाचा गट आहे आणि या गटासाठी घरे बांधणं हे म्हाडाला अनिवार्य आहे। पण गेल्या अनेक वर्षातून पाहिले 2023च्या नंतर या उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे उपलब्ध झालेली आहेत। मग खरंच म्हाडाला गरिबांना घरे द्यायची आहेत का, हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। तर आता मित्रांनो, जेव्हा आपल्याला माहिती आहे मित्रांनो की म्हाडाच्या काही नियमामध्ये अनेकदा बदल केलेले आहेत आणि आत्ता सध्या जे काही म्हाडाची लॉटरी काढली जाते त्याच्यामध्ये कार्पेट एरियानुसारच त्या गटाची विभागणी केली जाते किंवा कार्पेट एरियानुसार ते गट ठरवली जातात। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ज्या घरांचा कार्पेट एरिया 30 स्क्वेअर मीटरपर्यंत आहे अशी घरे EWS उत्पन्न गटासाठी उपलब्ध केली जातात। ज्या घरांचा कार्पेट एरिया 30 ते 60 स्क्वेअर मीटरच्या मध्ये आहे अशा घरांचा समावेश हा LIG उत्पन्न गटामध्ये केला जातो। ज्या घरांचा कार्पेट एरिया 30 ते 90 स्क्वेअर मीटरच्या मध्ये आहे अशा घरांचा समावेश मध्यम उत्पन्न गटासाठी केला जातो आणि ज्या घरांचा कार्पेट एरिया हा 90 स्क्वेअर मीटरच्या वर आहे अशा घराचा समावेश हा HIG उत्पन्न गटासाठी केला जातो। मग वेगवेगळ्या ठिकाणी या लोकॅलिटीनुसार या घरांच्या कार्पेट एरियानुसार तेथील किमती ह्या वेगवेगळ्या आहेत आणि मागील काही वर्षापासून म्हणजे सन 2015च्या नंतर आपण पाहिलेलं आहे की कार्पेट एरियाची घरे जी काही बनवली जातात ती 300 स्क्वेअर मीटरच्या वर 300 स्क्वेअर फीटच्या वर ही बनवली जातात। पूर्वी कशी होती की 225, 250, 270, 180 अशी घरे बनवली जात होती आणि त्यावेळेस ती घरे परवडणार होती। आता कार्पेट एरिया वाढल्यामुळे या घरांच्या किमतीसुद्धा वाढ होत आहे आणि मागील काही दिवसापासून आपण पाहतो की सातत्याने घरांच्या किमती वाढत आहेत। एक आपण व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, गरिबांची म्हाडाची दारं गरिबांसाठी बंद, हा एक आपण व्हिडिओ खूप वर्षापूर्वी बनवला होता आणि त्यावेळेस आपण सांगितलं होतं की जो काही निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या निर्णयाचा गरिबांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, मध्यमवर्गीयांना त्याचा खूप मोठं नुकसान होऊ शकतं असं आपण काही वर्षापूर्वी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। मग असं नाही की जे काही गरिबांची घरे जे काही गरिबांसाठी घरे बांधणं आवश्यक आहे ती का बांधली जात नाहीत, तर कार्पेट एरियामध्ये वाढ केलेली आहे, दिवसेंदिवस जे काही नियम आहेत ते बदलले जात आहेत। म्हणून आता सध्या गोरगरिबांसाठी किंवा EWS उत्पन्न गटासाठी नगण्य घरे उपलब्ध केलेली आहेत। प्रश्न आहे की 50 लाखापेक्षा खाली किमतीची घरे उपलब्ध का नाहीत, तीही घरे असणार आहेत। म्हाडातून माहिती घेतली मित्रांनो, 35 लाखापासून पुढे अशी घरे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत, 30 लाखापासून पुढे ही घरे उपलब्ध होणार आहेत।
त्याच्यामध्ये काही खाजगी विकासकांचे काही म्हाडाचे घरे सुद्धा असतील, फक्त ते डिटेल येणं अजून बाकी आहे. आणि म्हणून असं नाही की या लॉटरीमध्ये 50 लाखापेक्षा कमी किमतीचं घर मिळणार नाही, असं अजिबात नाही मित्रांनो. आपल्याला 50 लाखापेक्षा कमी किमतीची घरे सुद्धा या लॉटरीमध्ये उपलब्ध होणार आहेत, फक्त त्याचे डिटेल्स येणं बाकी आहे, त्याची घोषणा होणं बाकी आहे. आणि म्हणून जे अर्जदार या कमी किमतीच्या घरांची वाट बघतात त्यांना काही घरे, मी असं म्हणत नाही की खूप जास्त घरे, पण काही घरे असतील 100-125 घरे असतील जी आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतील, परंतु बाकीचे घरे ही MIG आणि HIG साठी जास्त आहेत. हा जो नियम आहे मित्रांनो, हा जर आकडा पाहिला तर खरं तर म्हाडाने MIG आणि HIG साठी खूप कमी घरे करून त्याऐवजी EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी जास्त घरे बांधणं आवश्यक आहे. कारण मुंबईचा जर विचार केला मित्रांनो, तर मुंबईमध्ये मागील तुम्ही 10 वर्षाचा विचार केला तर मुंबईत 2 BHK आणि 3 BHKची घरे ही खूप कमी विक्री केली जात आहेत. फक्त डिमांड आहे मुंबईमध्ये 1 BHK, 1.5 BHK आणि 2 BHK जी छोटी एरियाची आहे, अशा घराने जास्त डिमांड असल्याचं आपण मागील अनेक दिवसातून पाहिलेलं आहे. अनेकदा ते निष्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने सुद्धा यापुढे सुद्धा विचार करून EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी कसे घरे बांधता येतील याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता येणाऱ्या लॉटरीमध्ये मित्रांनो EWS उत्पन्न गटासाठीचे घरे वाढवण्याचं काम सुरू आहे, जास्तीत जास्त घरे वाढवण्याचं काम सुरू आहे. पण नवीन घरे उपलब्ध नसल्यामुळे इथे म्हाडाची सुद्धा गोची झालेली आहे आणि अर्जदारांची सुद्धा गोची झालेली आहे. खरं तर हे नियोजन 2-3 वर्षापूर्वी करायला पाहिजे होतं. ज्यावेळेस 2023 मध्ये लॉटरी आली त्यावेळेस EWS उत्पन्न गटासाठी गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ 2000 घरे उपलब्ध केली होती, पण आणि यावर्षी मात्र एकही घर उपलब्ध नाही. फक्त साऊथ मुंबईमध्ये 123 घरे उपलब्ध केली जात आहेत आणि त्यांच्या किमती सुद्धा अवाढव्य असणार आहेत असंही कुठेतरी बोललं जात आहे. म्हणून आता जे EWS उत्पन्न गट आहे त्यांना मात्र या लॉटरीमध्ये हिरमोड होऊ शकतो, त्यांना मात्र नाराजी होऊ शकते, त्यांना आता इथे कुठेतरी घरापासून वंचित राहावं लागू शकते का काय, हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. असो, आपणच लक्ष या EWS उत्पन्न गटातील घरांकडे लागलेलं आहे. किती EWS आणि LIGचे घरे उपलब्ध होतील याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. जसे जसे डिटेल येतील तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आमची पुन्हा एकदा म्हाडाला विनंती आहे की जास्तीत जास्त EWS आणि LIG उत्पन्न गटासाठीच घरे बांधावीत, जेणेकरून सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकतं. तुर्तास मित्रांनो इथे थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.